कॅबिनेट मंत्री संजय शिरसाट यांच्या मुलाविरुद्ध गंभीर आरोप, फसवणूक, मानसिक आणि शारीरिक छळ केल्याचा विवाहित महिलेचा दावा. शशांक आणि वैष्णवीच्या लग्नाबाबत धक्कादायक खुलासे. 2 वेळा वैष्णवीच्या लग्नामध्ये शशांककडनं खोडा. कसपटेंच्या संपत्तीवरती नजर ठेवून केलं वैष्णवीशी लग्न. बडेजाव करण्यासाठी अगवणे कुटुंबाचा वैष्णवीच्या वडिलांवरती दबाव. लग्नासाठी तब्बल 1.5 कोटींचा खर्च. रिसॉर्टचं भाडं 10 लाख आणि स्टेजच्या सजावटीला 22 लाखांचा खर्च. केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचा मुंबई दौरा आटोपता. माधवबागच्या कार्यक्रमाला हजेरी. वर्षा बंगल्यावरील कार्यक्रम आटपून दिल्लीला जाणार. सावरकरांवरील व्याख्यान रद्द. स्वातंत्र्यवीर सावरकरांविरोधात राहुल गांधींनी केलेल्या आक्षेपार्ह विधान प्रकरणामध्ये आज सुनावणी. राहुल गांधींच्या दाव्यांची तपासणी करण्यासाठी याचिकेत मागणी. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली, साताऱ्यासाठी आज पावसाचा रेड अलर्ट. पुण्यातील घाट माथ्यावरती अतिवृष्टीची शक्यता. काल झालेल्या मुसळधार पावसानंतर मुंबईमध्ये आज पावसाची विश्रांती. रस्ते वाहतूक सुरळीत. लोकल सेवेवरती परिणाम. पावसाचा येलो अलर्ट. मुंबईची ॲक्वालाईन भुयारी मेट्रो सेवा पूर्ववत. आषाढी यात्रे मेट्रो स्टेशन मात्र आजही बंद. पाणी शिरून झालेल्या नुकसानीनंतर मेट्रो प्रशासनाकडून दुरुस्ती आणि स्वच्छतेचं काम. मेट्रोच्या कामामध्ये सरकारने 1,500 कोटींची दलाली खाल्ली. संजय राऊतांचा गंभीर आरोप. जनतेचे हजारो कोटी पाण्यात बुडाले. राऊतांची जहरी टीका. बीडच्या धुळे सोलापूर महामार्गावरती भीषण अपघात. भरधाव ट्रकच्या धडकेमध्ये 6 जणांचा दुर्दैवी मृत्यू. डिव्हायडरमध्ये अडकलेली कार काढताना ट्रकने चिरडलं. संभाजीनगरातील उद्योजक संतोष लड्ढांच्या घरातील दरोड्याच्या प्रकरणामध्ये एका संशयित गुन्हेगाराचा एन्काउंटर. पोलिसांच्या अंगावरती गाडी घालत गोळीबार केल्याची पोलिसांची माहिती.